सायन्स. सायन्स नाव वी आर गोइंग टू स्टार्ट सायन्स. रक्त रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? हेमॅटॉलॉजी. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे हेमॅटॉलॉजी. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे हेमॅटॉलॉजी. रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे हेमॅटॉलॉजी. 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 रक्त व त्याच्या दोष. रक्त व त्याच्या दोष. रक्त व त्याच्या दोषाबद्दल माहिती अभ्यास करणं म्हणजे हेमॅटॉलॉजी. 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 डर्मॅटॉलॉजी म्हणजे त्वचेचा अभ्यास. त्वचेचा अभ्यास. त्वचेचा अभ्यास काय? डर्मॅटॉलॉजी. 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 हेमॅटॉलॉजी म्हणजे रक्त आणि विकारांचा अभ्यास. रक्त आणि विकारांचा अभ्यास म्हणजे हेमॅटॉलॉजी. हेमॅटॉलॉजी. डर्मॅटॉलॉजी त्वचेचा अभ्यास. यामध्ये प्लाझ्मा व रक्तपेशीचा अभ्यास समावेश होतो. प्लाझ्मा व रक्तपेशीचा समावेश होतो. प्लाझ्मा आणि रक्तपेशी. प्लाझ्मा प्लस रक्तपेशी. प्लाझ्मा आणि रक्तपेशीचा समावेश होतो. ओके. जीवाणू. जीवाणू म्हणजे बॅक्टेरियालॉजी. विषाणू म्हणजे व्हायरोलॉजी. पेशी म्हणजे कायटोलॉजी. पेशी. कायटोलॉजी. पेशी कायटोलॉजी. पेशी कायटोलॉजी. सजीव बाह्यरचना. मॉर्फोलॉजी. सजीवची बाह्यरचना मॉर्फोलॉजी. बॅक्टेरियालॉजी. जीवाणू म्हणजे बॅक्टेरियालॉजी. जीवाणू बॅक्टेरियालॉजी. विषाणू व्हायरोलॉजी. पेशी कायटोलॉजी. पोलिचिलस. पोलिचिलस कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? साल्क. जोनास साल्क. पोलिचिलस. पोलिओ. जोन्स साल्क. जोनास साल्क पोलिओलस. 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 लुईस पाश्चर रेबिस कोलेरा. लुईस पाश्चर रेबिस कोलेरा. रेबिस कोलेरा. रेबिस कोलेरा. लुईस पाश्चर. लुईस पाश्चर. रेबिस कोलेरा. लुईस पाश्चर रेबिस कोलेरा. लुईस पाश्चर रेबिस कोलेरा. लुईस पाश्चर रेबिस कोलेरा. लुईस पाश्चर रेबिस कोलेरा. एडवर्ड जेन्नर देवीची. एडवर्ड जेन्नर देवीची लस. एडवर्ड जेन्नर देवीची लस. एडवर्ड जेन्नर देवीची लस. एडवर्ड जेन्नर देवीची लस. अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन. 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 आईन्स्टाईनने सापेक्षवादाचा सिद्धांत. आईन्स्टाईन. सापेक्षवादाचा सिद्धांत आईन्स्टाईन. फोटो इलेक्ट्रिक. चॅडविक न्यूट्रॉन. चॅडविक न्यूट्रॉन. चॅडविक. चॅडविक न्यूट्रॉन. चॅडविक न्यूट्रॉन. चॅडविक न्यूट्रॉन. चॅडविक न्यूट्रॉन. पोलिओची लस. पोलिओची लस जोनास साल्क. सर जोनास साल्क. पोलिओची लस 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 जोनास साल्क. पोलिओ इंजेक्शन. सेबिन. सेबिन तोंडावाटे. सेबिन तोंडावाटे. पोलिओची लस 2 प्रकारची येते. साल्कचे इंजेक्शन दिले होते आणि सेबिन तोंडावाटे. सेबिन. सेबिन तोंडावाटे. सेबिन. 5 वर्षाखालील बालकांना ही लस दिली जाते. भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणाला म्हणतात? सर्जरीचे जनक सुश्रुत. 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 यस यस. सर्जरीचे जनक सुश्रुत. भारतीय वैद्यकशास्त्राचे जनक. भारतीय वैद्यकशास्त्राचे जनक आणि प्लास्टिक सर्जरीचे जनक. भारतीय वैद्यकशास्त्राचे जनक आणि प्लास्टिक सर्जरीचे जनक म्हणून सुश्रुत यांना ओळखले जाते. आयुर्वेदाचे जनक चरक. आयुर्वेदाचे जनक चरक. आयुर्वेद चरक. आयुर्वेद चरक. आयुर्वेद चरक. आयुर्वेद चरक. सुश्रुत. सर्जरी जनक सुश्रुत. आयुर्वेद जनक चरक. ॲलोपॅथी वैद्यकशास्त्र जनक. ॲलोपॅथी वैद्यकशास्त्र हिप्पोक्रेटस. लुईस पाश्चर. लुईस पाश्चर. लुईस पाश्चर. लुईस पाश्चर. लुईस पाश्चर रेबीज आणि कोलेरा. ॲथ्रेक्स रेबीज कोलेरा. लुईस पाश्चर. ॲथ्रेक्स रेबीज कोलेरा. लुईस पाश्चर. लुईस पाश्चर. ॲथ्रेक्स रेबीज कोलेरा. लुईस पाश्चर. ॲथ्रेक्स रेबीज कोलेरा. लुईस पाश्चर. ॲथ्रेक्स रेबीज कोलेरा. निकोलस कॉपर्निकस आधुनिक खगोलशास्त्राचे जनक. आर्यभट्ट भारतीय गणितशास्त्रज्ञ. डॉक्टर कार्ल लँडस्टेनर या पुढील कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे? कार्ल लँडस्टेनर. डॉक्टर कार्ल लँडस्टेनर. रक्तगटाने शोध. डॉक्टर कार्ल लँडस्टेनर.
डॉक्टर कार्ल लँडस्टेनर रक्तगटांचा शोध रक्तगटांच्या शोध डॉक्टर कार्ल लँडस्टेनर रक्तगटांचा शोध डॉक्टर कार्ल लँडस्टेनर रक्तगटांचा शोध डॉक्टर कार्ल लँडस्टेनर रक्तगटांचा शोध पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिनचा शोध पेनिसिलिनचा रोग पेनिसिलिनचा शोध क्षयरोग म्हणजे टीबी क्षयरोग टीबी बीसीजी वॅक्सिन देते क्षयरोग टीबी ट्युबरक्लोसिस बनते क्षयरोग टीबी बीसीजी वॅक्सिन म्हणतो त्याला आपण लँडस्टेनरने ए बी आणि ओ रक्तगटाचा शोध काढला ए बी ओ 3 प्रकारचे रक्तगट पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह RH घटक यांचा शोधही त्यांनी लावला. ज्यांचा जन्मदिन 14 जून जागतिक रक्तदान म्हणून 14 जून जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रेस्टली पेनिसिलिन अलेक्झांडर फ्लेमिंग क्षयरोग टीबी रॉबर्ट कॉक टीबी रॉबर्ट कॉक शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय या शास्त्रज्ञांना जाते. शनी ग्रहाचा शोध गॅलिलिओ शनी या ग्रहाचा शोध गॅलिलिओ शनी ग्रहाबद्दल माहिती सूर्यमालेत दुसरा सर्वात मोठा ग्रह सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह ज्ञात उपग्रह 146 वर्ष 2024 सूर्यमालेच्या रत्न म्हणून ओळखतात शनीचे चंद्र टायटन हा सूर्यमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह चंद्र आहे. टायटन शोध ख्रिश्चन ह्यूसचे शनी भोवती मोठी कडा आहे. गॅलिलिओ आधुनिक विज्ञानाचे जनक डायनामाइट अल्फ्रेड नोबल अल्बर्ट आइन्स्टाईनने सापेक्षवादाचा सिद्धांत अल्बर्ट आइन्स्टाईन सापेक्षवादाचा सिद्धांत E=mc². अल्फ्रेड नोबल डायनामाइट अल्फ्रेड बर्नहार्ड नोबल थॉमस एडिसनने बल्ब कधी घातला ग्रामोफोन थॉमस एडिसन बल्ब आहे. आयझॅक न्यूटन गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटी अल्फ्रेड नोबल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी नोबेल पुरस्कार दिले जाते. 6 क्षेत्रात जातात. 10 डिसेंबर रोजी त्यांचे वितरण केले जाते 1903 पासून. प्रिन्सिपिया आयझॅक न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध प्रिन्सिपिया आयझॅक न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध गॅलिलिओ शनी ग्रहाचा शोध गॅलिलिओने लावला होता. अल्बर्ट आइन्स्टाईन सापेक्षवादाचा सिद्धांत E=mc². न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका या पुस्तकाचे सिद्धांत प्रकाशित केला. 1867 गतिविषयक 3 नियम विकसित केले ते पण या पुस्तकात दिले आहेत. प्रिन्सिपिया में 3 लॉ न्यूटन के 3 लॉ बताए ना. ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले ऑक्सिजन जोसेफ प्रिस्टली ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले प्रोटॉन किसने लिखा? रुदरफोर्ड अर्नेस्ट रुदरफोर्ड न्यूट्रॉन चॅडविक न्यूट्रॉन रुदरफोर्ड केंद्रक प्रोटॉन आणि केंद्रक
रुदरफोर्ड प्रोटॉन केंद्रक, रुदरफोर्ड प्रोटॉन केंद्र, अणुच्या शोध डेमोक्रिट्सने लिखा, डेमोक्रिट्स आहे अणुच्या शोध डेमोक्रिट्स. नायट्रोजन डॅनियल रुदरफोर्ड, पेशींच्या जनक रॉबर्ट ब्राउन, हायड्रोजन हॅनी हॉन्सन, रेडियम मेरी क्युरी, रेडियम मेरी क्युरी, ऑक्सीजन के जोसेफ प्रिस्टले, ऑक्सीजन 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 जोसेफ प्रिस्टले. सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक. पेशीचा शोध, सर्वप्रथम पेशींचा शोध रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी 1665 मध्ये पेशींचा शोध लावला होता. रॉबर्ट ब्राउन यांनी पेशी केंद्रकाचा शोध लावला होता. लिवेनहॉक यांनी जीवाणूचा शोध लावला होता. इव्हानोस्की यांनी विषाणूचा शोध लावला होता. विषाणू, व्हायरस, इव्हानोस्की व्हायरस. अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन, अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन, पेनिसिलिन. 1928 मध्ये पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंगने लावला होता. पेनिसिलिन या प्रतिजैविकाने वंडर ड्रम च्या विकासाच्या पाया घातला. 1945 मध्ये वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग हे प्रतिजैविके आजही वापरतात. भारतात पेनिसिलिनची निर्मिती ऋषिकेश, पिंपरी, पुणे. पेनिसिलिन पिंपरी, पुणे. पिरियडिक टेबल आवर्ती सरणी कोणी बनवली? मेंडेलिव्ह. पिरियडिक टेबल मेंडेलिव्ह. पिरियडिक टेबल मेंडेलिव्ह. रेडियम मेरी क्युरी. लुईस पाश्चर पाश्चरायझेशन. रॉबर्ट हुक पेशीचा शोध. रॉबर्ट हुक पेशीचा शोध. अर्नेस्ट रुदरफोर्ड नायट्रोजन. कोणाला अणुबॉम्बचा जनक म्हणतात? रॉबर्ट ओपनहायमर. रॉबर्ट ओपनहायमर. अणुबॉम्बचा शोध. न्यूक्लिअर बॉम्ब बनायचा. न्यूक्लिअर बॉम्ब. रॉबर्ट ओपनहायमर. अल्फ्रेड नोबल डायनामाइट. अणुबॉम्ब केंद्रकीय विभाजन तत्वावर आधारित आहे. केंद्रकीय विभाजनावर हे आहे. न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन. फिजन न्यूक्लिअर फिजन रिॲक्टर आधारित आहे. भारतीय अणुक्रमांक जनक डॉ. होमी जानकर. पेशी सेल्स हे नाव कोणत्या शास्त्रज्ञांनी प्रथम सोडले? रॉबर्ट हुक. पेशीचा शोध. रॉबर्ट हुक. पेशीचा शोध. लुईस पाश्चर पाश्चरायझेशन. एडवर्ड जेन्नर देवीची लस. एडवर्ड जेन्नर देवीची लस आहे. लुईस पाश्चर पाश्चरायझेशन. रेबीज कोलेरा. लुईस पाश्चर पाश्चरायझेशन. रेबीज अँड कोलेरा. एडवर्ड जेन्नर देवीची लस. रॉबर्ट हुक पेशीचा शोध. अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन. पिंपरी चिंचवड, पुणे. पिंपरीमध्ये.
1665मध्ये रॉबर्ट हुक यांनी ब्रिटिश शास्त्रज्ञांनी जीवनाच्या लहान एककांचे वर्णन करण्यासाठी पेशी सेल हा शब्द वापरला. रॉबर्ट हुक यांनी सूक्ष्मदर्शकाचा वापर करून बुचाच्या पेशी तपासल्या. निरीक्षणात त्यांनी लहान पेटीसारखी पोकळी पाहिली. त्याला पेशी नाव असे दिले. पेशी सजीवांचे मूलभूत संरचनात्मक एकक आहे. भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखतो? भारतीय संख्याशास्त्र प्रशांतचंद्र महालनोबिस. प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस. संख्याशास्त्र, भारतीय संख्याशास्त्र, भारतीय संख्याशास्त्र जो संख्याशास्त्र भारतीय सांख्यिकी बोलतो ना आपण, भारतीय संख्याशास्त्र महालनोबिस. प्रशांतचंद्र महालनोबिस. प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस. प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस. भारतीय संख्याशास्त्र 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 भारतीय संख्याशास्त्र प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस. भारतीय संख्याशास्त्र प्राध्यापक प्रशांतचंद्र महालनोबिस. प्रशांतचंद्र महालनोबिस यांना भारतीय सांख्यिकीचे जनक असे म्हटले जाते. त्यांनी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ. अवकाश जनक डॉक्टर विक्रम साराभाई. हरितक्रांती MS स्वामीनाथन. अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक डॉक्टर होमी जहांगीर बाबा. 29 जून हा त्यांच्या जन्मदिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो. बृहत्संहिता. वराहमिहिर की बृहत्संहिता. वराहमिहिर 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 बृहत्संहिता. चरक किसकी है? चरक वैद्यकशास्त्र जनक. वैद्यकशास्त्राचे जनक. वैद्यकशास्त्राचे जनक. सुश्रुत. सर्जरीचे जनक. सुश्रुत सर्जरीचे जनक. वराहमिहिर की बृहत्संहिता. चरक यांना भारतीय वैद्यकशास्त्राचे जनक असे म्हणतात. सुश्रुत यांना सुश्रुत संहिता लिहिलेली आहे. वराहमिहिर प्रसिद्ध खगोलशास्त्र व गणितज्ञ होते. पंचसिद्धांती व बृहत्संहिता ही महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. महर्षी कणाद. सूक्ष्म कणादाला परमाणु नाव दिले. महर्षी कणादने द्रव अणूंचे बनवले व अणु हे अविभाजनीय व अनावशंत आहे हा अणुसिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? जॉन डाल्टन. अणु हे अविभाजनीय आहे. जॉन डाल्टन. अणु हे अविभाजनीय आहे. जॉन डाल्टन. अणु हे अविभाजनीय आहे. जॉन डाल्टन. अणु हे अविभाजनीय. जॉन डाल्टन. अणुसिद्धांत मांडला. जॉन डाल्टन अणुसिद्धांत मांडला. जॉन डाल्टन अणुसिद्धांत मांडला. अणु हे निर्माण किंवा नष्ट होऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले. जॉन डाल्टन अणु म्हणजे लहान कण असे त्यांनी सांगितले. अणु हे लहान विभागामध्ये किंवा कणांमध्ये विभागले जाऊ शकत नाही. सिद्धांतानुसार मिश्रणे, संयुगे, मूलद्रव्य इत्यादी सर्व बाबींमध्ये अणु नावाचे अदृश्य कण असतात. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, चॅडविक. रुदरफोर्ड अणुकेंद्र. अबग बरोबर आहे. इलेक्ट्रॉन थॉम्सन. सर जे जे थॉमस. इलेक्ट्रॉन जे जे थॉम्सन. न्यूट्रॉन चॅडविक. अणुकेंद्रक रुदरफोर्ड. प्रोटॉन केंद्रक रुदरफोर्ड. न्यूट्रॉन चॅडविक. इलेक्ट्रॉन थॉम्सन. सर जे जे थॉम्सन. अणु डेमोक्रेट्स. इथे गडबडू नका. डाल्टन अणुसिद्धांत मांडला. डाल्टनने अणुसिद्धांत मांडला. गुरुत्वाकर्षण सिद्धांत. सर आयझॅक न्यूटन. प्रिंसिपिया पुस्तक. प्रिंसिपिया में इसमें तीनों रूल बताया गया है. न्यूटन के तीनों लॉ. गुरुत्वाकर्षण. प्रिंसिपिया में बताया गया.
प्रिंसिपिया सर आयझॅक न्यूटन यांनी प्रिन्सिपिया सर आयझॅक न्यूटन की प्रिन्सिपिया 1867मध्ये त्यांच्या प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका या पुस्तकाचे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःच्या केंद्राकडे आकर्षित करते, यालाच पृथ्वीचे गुरुत्वबल असे म्हणतात. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण 9.8 मीटर सेकंड की पावर 2. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहे? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई. डॉक्टर विक्रम साराभाई. भारतीय अंतराळ जनाकाचे विक्रम कोण आहे? भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम अंबालाल साराभाई. डॉक्टर विक्रम साराभाई इस्रोचे पहिले अध्यक्ष, अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. इस्रो स्थापना 15 अगस्त 1969 को स्पार्क से बना गया था. मुख्यालय बेंगलोर. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज मायकेल फुको यांनी लिहिला. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज मायकेल फुको. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज मायकल फुको. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज मायकल फुको. आर्किओलॉजी और कार्ल मार्क्स की दास कैपिटल. कार्ल मार्क्स बुक है दास कैपिटल. कार्ल मार्क्स दास कैपिटल. मायकल फुको हे फ्रेंच तत्त्वज्ञ व इतिहासकार होते. मायकल फुको. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज मायकल फुको. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. सापेक्षवादाचा सिद्धांत आइन्स्टाईन =mc². आइन्स्टाईन. सापेक्षवादाचा सिद्धांत आइन्स्टाईन. सापेक्षवादाचा सिद्धांत न्यूटन गुरुत्वाकर्षण. प्रिन्सिपिया बुक न्यूटन की गुरुत्वाकर्षण प्रिन्सिपिया बुक है. आइन्स्टाईन. सापेक्षवादाचा सिद्धांत. आइन्स्टाईन हे जर्मनीतील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांची E=mc², जे सापेक्षता सिद्धांतापासून तयार झाले आहे. हे जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून ओळखले जाते. त्यांना 1920 साली भौतिकशास्त्रात नोबेल मिळाला. भारतीय हरित क्रांतीसाठी एम एस स्वामीनाथन. आंतरराष्ट्रीय डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. अणुचे जनक भारतात है ना. न्यूक्लिअर पॉवर प्लांट. वर्गीस कुरियन धवल क्रांती. एम एस स्वामीनाथन हरित क्रांतीचे जनक. वर्गीस कुरियन श्वेत क्रांतीचे जनक. होमी जहांगीर बाबा अणु ऊर्जा कार्यक्रमाचे जनक. डॉक्टर विक्रम साराभाई अवकाश कार्यक्रमाचे जनक. 15 अगस्त 1969 में बना था. विजेचा दिवा शोध करून थॉमस एडिसन. विजेच्या दिवेचा बल्ब का शोध BULB थॉमस एडिसन बल्बचा शोध. एडवर्ड जेन्नर देवीची लस. राईट बंधू यांनी विमानाचा शोध. राईट बंधू विमानाचा शोध आहे. एडवर्ड जेन्नर देवीची लस आहे. थॉमस एडिसन दिव्याच्या बल्ब का शोध लावला आहे. वेळेचा दिवा. फिल्म फोनोग्राम. ग्रॅहमच्या फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध त्यांनी लावले. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत डार्विन. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत डार्विन आइन्स्टाईन ना भाई वही तो बोलो आइन्स्टाईन. सापेक्षवादाचा सिद्धांत आइन्स्टाईन. सापेक्षवादाचा सिद्धांत आइन्स्टाईन. सापेक्षवादाचा सिद्धांत आइन्स्टाईन. गॅलिलिओने शनीचा शोध आणि दुर्बीणचा शोध लावलेला आहे. डार्विन की बुक आहे सेपियन्स ऑफ है ना. डार्विन की बहुत अच्छी. न्यूटन गुरुत्वाकर्षण आणि प्रिन्सिपिया बुक लिहिली आहे. प्रिन्सिपिया बुक सापेक्ष आहे. न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा शोध. डार्विन की ना की बहुत अच्छी किताब है भाई. सापेक्षता सिद्धांत 2 जून 30 1905 रोजी प्रसिद्ध भौतिकशास्त्र अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला. E=mc² या सिद्धांताच्या आधारे अणुबॉम्ब व अणु ऊर्जा तयार केली जाते. डार्विन बुक है. डार्विनचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे द ओरिजिन ऑफ स्पीसीज.
ऑफ स्पीसीज. द ओरिजिन ऑफ स्पीसीज डार्विन. डार्विन ओरिजिन ऑफ स्पीसीज. ओरिजिन ऑफ स्पीसीज डार्विन. इलेक्ट्रॉन जे जे थॉम्सन. जे जे थॉम्सन इलेक्ट्रॉन शोध जे जे थॉम्सन. इलेक्ट्रॉन शोध जे जे थॉम्सन. इलेक्ट्रॉन शोध जे जे थॉम्सन. जे जे थॉम्सन इलेक्ट्रॉन. रुदरफोर्ड केंद्रक आणि अणूचा शोध. जेम्स चॅडविकने न्यूट्रॉन. जेम्स चॅडविक. इलेक्ट्रॉन जे जे थॉम्सन. प्रोटॉन गोल्ड लिस्ट. शून्य शोध आर्यभट्ट. शून्याचा शोध आर्यभट्ट याने लावला. शून्य शोध आर्यभट्ट. वराहमिरने एक बृहत संहिता. वराहमिर की बृहत संहिता. न्यूटनने क्या लगाया था? गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला था. आणखी प्रिन्सिपिया बुक है इसी के. प्रिन्सिपिया बुक है सर. थॉमस एडिसन विजेच्या दिवेच्या बल्ब लावला थॉमस एडिसन. विद्युत दिव्यांचा शोध लावला न्यूटन. गुरुत्वाकर्षण शोध आणि प्रिन्सिपिया बुक यांचे जगतिविषयक नियम. गुरुत्वाकर्षण बलाचे नियम. प्रिझमचा शोध. दुर्बिणीचा शोध. आर्यभट्ट हे महान तज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा ग्रंथ आर्यभट्टीय. 1945 साली भारताने पाठवलेल्या पहिल्या उपग्रहाचे नाव आर्यभट्ट होते. पेनिसिलिन अलेक्झांडर फ्लेमिंग. पेनिसिलिन अलेक्झांडर फ्लेमिंग. पेनिसिलिन अलेक्झांडर फ्लेमिंग. लुईस पाश्चर का पाश्चराइजेशन. रेबीज एंड कॉलेरा की वैक्सीन लिया है. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन शोध लावला. पेनिसिलिन पिंपरी या ठिकाणी पुण्यात आहे. पेनिसिलिन हे पहिले प्रतिजैविक अँटीबायोटिक होते व ते आजही वापरतात. उपयोग नाक, कान व घसा यात होणारे संसर्ग रोखण्यासाठी. वर्गीस कुरियन धवल क्रांती. हरित क्रांति के लिए वो है हरित क्रांति. और अंतर्राष्ट्रीय नॉर्मन बोरलॉग हरित क्रांति वो है. अभी इनको वो भी मिला था. वर्गीस कुरियन धवल क्रांती यांनी अमूल्य कंपनीच्या माध्यमातून दूध संकलन. हरित क्रांति अभी भूल गया रे मैं भाई. हरित क्रांति अभी तो था. हरित क्रांति अभी हरित क्रांति एम एस स्वामीनाथन. नॉर्मन बोरलॉग एम एस स्वामीनाथन भाई मैं कैसा भूल रहा हूँ. भारतीय श्वेत क्रांति वर्गीस कुरियन. भारतीय श्वेत क्रांति अमूल की स्थापना नहीं. एम एस स्वामीनाथन हरित क्रांति जनक. नॉर्मन बोरलॉग अंतर्राष्ट्रीय 1965 की बात है ये. ठीक है. त्यांना मिळालेला पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅग्सेस जागतिक अन्न पुरस्कार. 1960 राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची 28 फेब्रुवारी हा दिवस. राष्ट्रीय विज्ञान दिन. सी व्ही रमन. चंद्रशेखर वेंकटरमण. 28 फेब्रुवारी सी व्ही रमन. रमन सेंटर में राष्ट्रीय विज्ञान दिवस. राष्ट्रीय विज्ञान दिवस. सी व्ही रमन राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी. चंद्रशेखर यांच्या सी व्ही रमन. डॉक्टर विक्रम साराभाई ने 15 अगस्त 1969 में इसरो की स्थापना करी थी बेंगलोर में. ठीक आहे. चंद्रशेखर वेंकटरमण यांना 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाशाचे अपस्करण. अच्छा, चंद्रशेखर को काय केली मिळालं तर प्रकाशाचे अपस्करण. डॉक्टर चंद्रशेखर यांना वेंकटरमणना नोबेल पुरस्कार मिळाला होता प्रकाशाचे अपस्करणसाठी मिळाले. अपस्करण संशोधित प्रकाशित केले. त्यामुळे 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणजे 11 मे. राष्ट्रीय अंतराळ दिन 23 ऑगस्ट 2023 पासून घोषणा. 23 अगस्त 2023. 23 अगस्त की बात चल रही है. 15 अगस्त के बाद में 23 अगस्त आती है. 23 अगस्त. खालीलपैकी स्मॉल पॉक्स म्हणजे देवीची लस होते. स्मॉल पॉक्स आजाराच्या लसीचा शोध कोण आहे? स्मॉल पॉक्स देवीची लस. स्मॉल पॉक्स म्हणजे देवीची लस होते. स्मॉल पॉक्स देवीची लस. स्मॉल पॉक्स देवीची लस. एडवर्ड जेनर. ADVE एडवर्ड जेनर.
स्मॉलपॉक्स देवीचिलस एडवर्ड जेनर, स्मॉलपॉक्स देवीचिलस एडवर्ड जेनर, स्मॉलपॉक्स देवीचिलस एडवर्ड जेनर, स्मॉलपॉक्स देवीचिलस एडवर्ड जेनर. थॉमस एडिसन बल्बच्या दिव्याच्या बल्बचा शोध लावला होता. आयझॅक न्यूटन गुरुत्वाकर्षण शोध आणि प्रिन्सिपिया बुक पुस्तक त्यांनी लिहिलेली आहे. प्रिन्सिपिया त्यांनी बुक लिहिलेली आहे. स्मॉलपॉक्स देवीची लस, देवी रोग म्हणतात. स्मॉलपॉक्स देवीची रोग, स्मॉलपॉक्स म्हणजे देवी होते. एडवर्ड जेनर यांनी देवीची रोगावर लस शोधली. त्यांना लसीकरण पद्धतीच्या जनक असे म्हणतात. कारक लिओला व्हायरस, लक्षणे ताप, पुरळ, चट्टे. न्यूरोलॉजी म्हणजे ब्रेन काय होता. न्यूरोलॉजी चेतासंस्थेचा अभ्यास. न्यूरोलॉजी चेतासंस्थेचा अभ्यास. न्यूरोलॉजी चेतासंस्थेचा अभ्यास. आणि हेमेटॉलॉजी रक्त त्याच्याशी आधारित. हेमेटॉलॉजी इसमें हिमोग्लोबिन रहता है. हेमेटॉलॉजी रक्तांचा अभ्यास. हेमेटॉलॉजी रक्ताचा अभ्यास. आणि न्यूरोलॉजी चेतासंस्थेचा अभ्यास. दाताच्या अभ्यासला ओडोंटोलॉजी. डेंटिस्ट बोलते ओडोंटोलॉजी. दाताचा अभ्यास ओडोंटोलॉजी. प्रस्तुतीशास्त्र अभ्यास, इसको क्या बोलते. गायनाकोलॉजी. इसको बोलते गायनाकोलॉजी. हाडांचा अभ्यास ऑस्टिओलॉजी. हाडांचा अभ्यास ऑस्टिओलॉजी. ॲस्ट्रॉनॉमी ग्रहतारे. ॲस्ट्रोलॉजी आहे ना. ॲस्ट्रॉलॉजी मस्त. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे ग्रहतारे अभ्यास करणे. ग्रहताऱ्यांचा अभ्यास करणे. हाडांचा अभ्यास ऑस्टिओलॉजी. हाडांचा अभ्यास ऑस्टिओलॉजी. कीटकच्या काय म्हणतात. ऑस्टिओलॉजी हाडांचा अभ्यास आहे ना. ग्रहताऱ्यांचा अभ्यास ॲस्ट्रॉलॉजी. हाडांचा अभ्यास ऑस्टिओलॉजी. कीटकांचा एंटमॉलॉजी. कीटकांचा अभ्यास मोठा आहे. कीटकांचा अभ्यास इंटोमॉलॉजी. कीटकांचा अभ्यास इंटोमॉलॉजी. कीटकांचा अभ्यास इंटोमॉलॉजी. अनुवांशिकतेचा सिद्धांत मेंडेल. अनुवांशिकतेचा सिद्धांत जेनेटिक्स. अनुवांशिकतेचा सिद्धांत जेनेटिक्स लॉ मेंडेल. अनुवांशिकतेचा सिद्धांत मेंडेल. मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. हेरिडिटी बोलते. मेंडेल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. अनुवांशिकता सिद्धांत. डार्विन द ओरिजिन ऑफ स्पीशीज. डार्विन किया द ओरिजिन ऑफ स्पीशीज. मेंडेलीव की आवर्त सरणी. मेंडेलीवची आवर्त सरणी आधुनिक आवर्त सरणी आहे ना. टेबल म्हणतो आपण. टेबल आवर्त सरणी म्हणतो. मेंडेलीवची आवर्त सरणी. मेंडेलच्या अनुवांशिकता सिद्धांत. डार्विन उत्क्रांतीवादी सिद्धांत. ओरिजिन ऑफ स्पीशीज उत्क्रांतीवादी सिद्धांत. जॉन मेंडेल यांनी अनुवांशिकता सिद्धांत मांडला आहे. त्यांनी वाटाण्याच्या झाडांवर केलेल्या प्रयोगातून हा सिद्धांत मांडला. उदाहरण, वडिलांना टक्कल असल्यास मुलाला टक्कल पडण्याची शक्यता असते असे त्यांनी दाखवून दिले. अच्छा. फादर की तरफ से जेनेटिक्स. मेंडेलने न्यूट्रॉन. जेम्स चॅडविक. न्यूटन गुरुत्वाकर्षण शोध आणि प्रिन्सिपिया पुस्तकाने लिहिलेले आहे. जे जे थॉम्सन इलेक्ट्रॉन. रुदरफोर्ड प्रोटॉन आणि केंद्रक. प्रोटॉन केंद्रक. ठीक आहे. इलेक्ट्रॉन जे जे थॉम्सन. विमानाचा शोध राईट बंधू.
विमानाचा शोध, राईट बंधू विमानाचा शोध, राईट बंधू विमानाचा शोध. आईन्स्टाईन सापेक्षवादाचा सिद्धांत, आईन्स्टाईन सापेक्षवादाचा सिद्धांत इक्वल टू MC स्क्वेअर. सापेक्षवादाचा सिद्धांत, न्यूटन गुरुत्वाकर्षण प्रिंसिपिया बुक. कोपरनिकस फेमस काय के लिए, उसने कोपरनिकस ने बताया था कि सूरज इधर खड़ा है, पृथ्वी उसके चारों तरफ घूम रही है, ऐसा बताया था उसने. खगोलशास्त्रज्ञ होते, एस्ट्रोनॉट. एस्ट्रॉनॉमी का अभ्यास करतात, एस्ट्रॉनॉमी खगोलशास्त्राचा अभ्यास करतात तो. राईट बंधू यांनी विमान शोध करून लावला. राईट बंधू अमेरिकामध्ये लावला 1903 मध्ये. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? सर्वेक्षणाचे तंत्र गार्डन विली सर्वेक्षणाचे तंत्र. गार्डन विली 1949. सर्वेक्षणाचे तंत्र गार्डन विली सर्वेक्षणाचे तंत्र. 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 गार्डन विली संशोधकांनी सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले. शोध 1949 साली पेरू देशात लावला. या तंत्राचा उपयोग इतिहास संशोधनासाठी केला जातो. अच्छा, गार्डन विली सर्वेक्षणाचे तंत्र जो पण टाईम बोलते. कार्बन डेटिंग सर्वेक्षणाचे तंत्र. कार्बन डेटिंग बोलतात. कार्बन डेटिंग सर्वेक्षणाचे तंत्र. 1959 मध्ये चार्ल्स डार्विनने सापेक्षवादाचा सिद्धांत, ओरिजिन ऑफ स्पीसीज. चार्ल्स डार्विनने सिद्धांत मांडला, ओरिजिन ऑफ स्पीसीज. त्यांची पुस्तक आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज, चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन यांनी ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. त्यात त्यांनी निसर्गात जगताना बळी तो कानपिडी असा सिद्धांत मांडला. माणसाची निर्मिती माकडासारख्या प्राण्यांपासून झाली असा दावा त्यांनी केला. डार्विनने डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ लिहिला. डार्विनचा सिद्धांत उत्क्रांतीवादाचा सिद्धांत ओळखला जातो. ओरिजिन ऑफ स्पीसीज. कागदचा शोध चीनमध्ये लागलेला. सुमारे 2000 वर्षापूर्वी चीनमध्ये कागदाचा शोध लागला. त्याआधी ताम्रपत्राचा वापर केला जाई. चीनमध्ये लागलेले महत्त्वाचे शोध, कागद, छपाई यंत्र, बंदुकीची दारू, दिशायंत्र, दारू. इंग्लंडमध्ये लावलेले शोध, रेल्वे, वाफेचे इंजिन, संगणक, पाणबुडी. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत जॉन डाल्टन यांनी मांडला. जॉन डाल्टन. अणुसिद्धांत. जॉन डाल्टन अणुसिद्धांत. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणी मांडला? जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला. जॉन डाल्टन यांनी मांडला आहे ना. रुदरफोर्ड प्रोटॉन आणि केंद्रकाचा सिद्धांत त्यांनी मांडला. जे जे थॉम्सन इलेक्ट्रॉन. अणुसिद्धांत ॲटॉमिक थेअरी. अणुसिद्धांतमध्ये ॲटॉमिक थेअरी जॉन डाल्टन यांनी मांडला. अणु म्हणजे लहान कण असे त्यांनी सांगितले. त्यांनी अणूची संज्ञा म्हणून वापरली. संशोधक जे जे थॉम्सन. अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. जे जे थॉम्सनने बताया अणूमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. रुदरफोर्ड अणूची ग्रहगोलीय प्रतिमा. नील बोर केंद्रकामध्ये कक्षा केले म्हणजे द्रव ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असतो त्यांना परमाणू म्हणतात असे कधी सांगितले? ऋषी कणाद यांनी सांगितले आहे. द्रव्य ज्या अविभाज्य कणांना बनले असते त्यांनी परमाणू असे म्हणतात. ज्या अविभाज्य कणांनी बनलेले त्यांना परमाणू असे म्हणतात. कणादने म्हटलं आहे. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते त्यांना परमाणू असे म्हणतात. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनले असते त्यांना कणांनी बनले असते त्यांना कणात. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनले असते त्यांना परमाणू असे म्हणतात. ऋषी कणाद यांनी सांगितले आहे. द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असतात त्यांना परमाणू असे म्हणतात. नाव कणाद यांनी सांगितले आहे. प्राचीन इतिहासातील कणाद महर्षीने महान तत्त्वज्ञानी होते. त्यांनी सर्वप्रथम अणूची अप्रत्यक्ष कल्पना केली. आर्यभट्ट हे महान गणितज्ञ होते. पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात त्यांनी सांगितले. भारताने पहिला उपग्रह 1975 में आर्यभट्ट यांच्या नावाने सोडला होता. जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत आर्किमिडीज या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात. जहाजे व पाणबुड्या
जो सब जहाज व पाणबुड्या आर्किमिडीज 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 जहाज व पाणबुड्या आर्किमिडीज शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात. जहाज व पाणबुड्या आर्किमिडीज लॉ जहाज व पाणबुड्या लॉ पाणबुड्या आर्किमिडीज लॉ जहाज व 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 पाणबुड्या आर्किमिडीज लॉ. न्यूटनने गुरुत्वाकर्षण शोध आणि प्रिन्सिप या पुस्तक सांगितले होते. गॅलिलिओ दुर्बीनच्या शोध आणि शनिग्रहाच्या शोधांनी लावला होता. ग्रॅहम बेल फोनच्या शोधांनी लावला होता. ग्रॅहम बेल फोन आर्किमिडीज तत्व द्रवात एखादा पदार्थ बुडवला असता तो आपल्या वजनाइतका द्रव बाजूला सारतो. हा नियम वापरून जहाज व पाणबुड्या तयार करता येऊ लागल्या. न्यूटन गतीचे नियम आणि गुरुत्वाकर्षण उसने वो भी लिखा. प्रिन्सिपिया बुक ग्रॅहम बेल टेलिफोन गॅलिलिओ शनीच्या शोध लागला. राईट बंधू विमानांच्या रॉडजेन क्ष किरणे एक्स-रे रॉडजेन एक्स-रे रॉडजेन वाफेच्या इंजिनांचा शोध कोणी लावला. जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध न्यूटनने प्रिन्सिपिया गुरुत्वाकर्षण शोध प्रिन्सिपिया पुस्तक लिखे. थॉमस एडिसनने बल्बच्या शोध लावला. अल्बर्ट आइन्स्टाईन सापेक्षताचा सिद्धांत =mc². जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. वाफेच्या इंजिनावर पहिल्यांदा रेल्वे धावली. जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध न्यूटन गुरुत्वाकर्षण प्रिन्सिपिया पुस्तक लावला. थॉमस एडिसन बल्बचा शोध लावला. अल्बर्ट आइन्स्टाईन सापेक्षताचा सिद्धांत. डिझेल इंजन लगाया था. डीजल इंजन. अल्फ्रेड नोबल डायनामाइट 1903 में से देता आया. 10 दिसंबर की बात है, 1903 से देता आ रहा है. अल्फ्रेड नोबल यांनी भावाच्या स्फोटकांच्या अपघातात मृत्यू झाला म्हणून सुरक्षित स्फोटके शोधण्यावर त्यांनी लक्ष दिले व डायनामाइट शोध लावला. डायनामाइट उपयोग विहीर खोदताना, खाणकाम करताना स्फोट घडवून आणण्यासाठी केला जातो. अल्फ्रेड नोबल यांच्या नावे नोबेल पुरस्कार दिला जातो. नोबेल पुरस्कार 6 क्षेत्रातील जिवंत व्यक्तींना दिला जातो. 1901 पासून 10 डिसेंबर रोजी दरवर्षी दिला जातो. सेफ्टी लॅम्पचा शोध कोणी लावला. सेफ्टी लॅम्प हम्फ्रे डेव्हिड 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 सेफ्टी लॅम्प हम्फ्रे डेव्हिड. सर जे थॉमसन इलेक्ट्रॉन थॉमस एडिसन बल्बचा शोध लावला. सर जे थॉमसन इलेक्ट्रॉन एडिसन थॉमस एडिसन बल्बचा शोध लावला. जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध त्यांनी लावलेला आहे. खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जाते. स्टेथोस्कोप हृदयाचे ठोके मोजतोय. स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके मोजतो. स्टेथोस्कोपने हृदयाचे ठोके मोजतो. परीक्षाभाग माहिती. स्टेथोस्कोप हृदयाचे ठोके मोजतो. स्पिग्मोमॅनोमीटर रक्तदाब. थर्मोमीटर तापमान मोजण्याचे. कार्डिओग्राम हृदय संबंधित चाचणी. अल्टिमीटर समुद्र सपाटीपासून उंची मोजण्यासाठी अल्टिमीटरचा उपयोग करतो. अल्टिमीटर अभी चल रहा ना. अरावली में इसी में मुद्दा फंस रहा है. अरावली में अल्टिमीटर समुद्रापासूनची उंची मोजतात. रिव्हॉल्वरचा शोध कोणी लावला. कोल्ट. रिव्हॉल्वर कोल्ट.
रिव्हॉल्वर रिव्हॉल्वरच्या शोध कोल्ट्याने लावला. 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 रिव्हॉल्वरच्या शोध म्हणजे रिव्हॉल्वरने लहान बंदूक शोध कोल्ट्याने सॅम्युअल कोल्ट्याने लावला आहे. इंग्लंडमध्ये 100-200 मीटरवरील निशाण्यासाठी 5 ते 10 गोळ्या बंदुकीत असतात. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? राकेश शर्मा. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? राकेश शर्मा. अरे बाबा, अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? राकेश शर्मा. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? राकेश शर्मा. 2 एप्रिल 1984 रोजी भारत रशिया अवकाश संशोधन संस्था कार्यक्रमाअंतर्गत रशियाच्या सोयूज T-11 चंद्रयानातून प्रवास. राकेश शर्मा. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो या प्रश्नाचे उत्तर त्यांनी सारे जानसेचे हिंदुस्तान हमारा से दिले होते. सन्मान अशोक चक्र मिळाले. अंतराळात प्रवेश करणारा पहिला व्यक्ती युरी गागारिन. रशिया का होता? युरी गागारिन. वे USA का था युरी गागारिन. भटनागर विज्ञान. भटनागर पुरस्कार विज्ञान. आपण भटनागर अस्पताल भी आहे ना. भटनागर पुरस्कार विज्ञानमध्ये दिले जाते. चित्रपट दादासाहेब फाळके. चित्रपटात दादासाहेब फाळके. कृषीमध्ये नॉर्मन बोरलॉग पुरस्कार. अच्छा. साहित्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार. विज्ञानमध्ये भटनागर पुरस्कार. साहित्यामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार. इन विट्रो फर्टिलायझेशन IVF रॉबर्ट एडवर्ड्स. टेस्ट ट्यूब बेबी. IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. इन विट्रो फर्टिलायझेशन रॉबर्ट एडवर्ड्स. इन विट्रो फर्टिलायझेशन रॉबर्ट एडवर्ड्स. इन विट्रो फर्टिलायझेशन एडवर्ड्स. टेस्ट ट्यूब बेबी बनते. प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू योग्य वेळी कलेक्ट केले जातात आणि ॲडव्हान्स्ड लॅबमधील इन्क्युबेटर्समध्ये फर्टिलाइज केले जातात. यावेळी तयार केलेला भ्रूण म्हणजे एम्ब्रियो स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो. या प्रक्रियेत बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिक रीतीने होतो. या संपूर्ण प्रक्रियेतून जन्मलेल्या बाळाला टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. टेस्ट ट्यूब बेबीचा जनक रॉबर्ट एडवर्डसन आहे. जगातील पहिला टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म 25 जुलै 1978 रोजी इंग्लंडमध्ये झाला होता. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी कनुप्रिया अग्रवाल. भारतातील पहिले टेस्ट ट्यूब बेबी जनक डॉ. सुभाष मुखर्जी. टॉक्सिकोलॉजी म्हणजे विष म्हणजे टॉक्सिकोलॉजी. विष हे टॉक्सिकोलॉजी. विष टॉक्सिकोलॉजी. चामडे व त्वचेचा अभ्यास म्हणजे डर्मेटॉलॉजी. अनुवांशिकतेचा सिद्धांत हेरिटन्स म्हणतात. अनुवांशिकता यासाठी इनहेरिटन्स म्हणतात. याविषयी अभ्यास म्हणजे टॉक्सिकोलॉजी होय. हेलिकॉप्टरचा शोध सिकोर्स्की. हेलिकॉप्टर शोध सिकोर्स्की. जेम्स वॅट वाफेवर चालणारे इंजिन बनवलं. थॉमस एडिसन विजेच्या दिव्याच्या बल्बचा शोध त्यांनी थॉमस एडिसन या शास्त्रज्ञांनी लाईटच्या विजेच्या बल्ब शोध लावला. जेम्स वॅट यांनी वाफेचा इंजिन शोध लावला. जॉन वॉकर यांनी फ्रिक्शन लाईटचा शोध लावला. राईड बंधू विमान शोध आणि हेलिकॉप्टर सिकोर्स्की. राईड बंधू विमान शोध आणि हेलिकॉप्टर सिकोर्स्की.
यांनी रक्ताभिसरणाच्या महत्त्वपूर्ण शोधला. रक्ताभिसरण विल्यम हार्वे, डॉक्टर विल्यम हार्वे. रक्ताभिसरण डॉक्टर विल्यम हार्वे. रक्ताभिसरण डॉक्टर विल्यम हार्वे. विल्यम हार्वे. रक्ताभिसरण डॉक्टर 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 विल्यम हार्वे. रक्ताभिसरण सर जोनास साल. सर जोनास याने पोलिओ शोध लावला. पोलिओ शोध लावला. सर जोनास साल पोलिओचा शोध लावला. सर जोनास साल पोलिओ शोध लावला. सर जोनास साल यांनी पोलिओचा शोध लावला. डॉक्टर हॅन्सेन. डॉक्टर हॅन्सेन. हॅन्सेन रोग कुष्ठरोग याला डॉक्टर हॅन्सेन रोग सुद्धा म्हणतात. कुष्ठरोग याला हॅन्सेन रोग म्हणतात. कुष्ठरोग याला हॅन्सेन रोग. कुष्ठरोग यालाच हॅन्सेन रोग म्हणतात. हॅन्सेन कुष्ठरोग याला हॅन्सेन रोग म्हणतात. कुष्ठरोग याला हॅन्सेन रोग म्हणतात. कुष्ठरोग याला हॅन्सेन रोग म्हणतात. विल्यम हार्वे. रक्ताभिसरण फेडरिक बेंटिक. इन्सुलिन साल्क यांनी पोलिओवरील लस शोधली इंजेक्शनद्वारे. फेडरिक बेंटिंग आणि इन्सुलिनचा शोध फेडरिक बेटिंग. इन्सुलिन फेडरिक बेटिंग त्याच्यानंतर. सेंद्रिय शेती व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस शेतकरी महिला दिन 15 ऑक्टोबर शेतकरी महिला दिन. शेतकरी महिला दिन 15 ऑक्टोबर. 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 वैद्यकशास्त्राचे जनक हिप्पोक्रेटस. वैद्यकशास्त्राचे जनक हिप्पोक्रेट. 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 वैद्यकशास्त्राचे जनक हिप्पोक्रेटांचरक. 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 वैद्यकशास्त्राचे जनक हिप्पोक्रेटांचरक यांना म्हणतात. हिप्पोक्रेट वैद्यकशास्त्राचे जनक आहे. भारतीय वैद्यकशास्त्राचे जनक हे चरक आहे. प्लेटो तत्त्वज्ञानाचे जनक म्हणून त्यांनी द अकॅडमी चालू केलेली होती. अपोलो नृत्य व धनुर्विद्याची विद्या. अरे हटावा, तो गॉड बनाया था. अपोलो को गॉड बनाया था. गॅलिलिओने इटालियन शास्त्रज्ञांनी दुर्बीणचा शोध आणि शनिग्रहाचा शोध. गॅलिलिओ दुर्बीणचा शोध आणि शनिग्रहाचा शोध. दुर्बीण आणि शनिग्रहाचा शोध गॅलिलिओ. 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 दुर्बीण आणि शनिग्रहाचा शोध गॅलिलिओ आणि लिहिला आहे. न्यूटन आणि गुरुत्वाकर्षण शोध आणि कोणता प्रिन्सिपिया पुस्तक लिहिलेली आहे. प्रिन्सिपिया. खगोलशास्त्र खगोलशास्त्र म्हणतात. कॉपरनिकस यांनी सूर्य ग्रहमालेचे केंद्रबिंदू असून इसने बताया कॉपरनिकस सूर्य बीच में है और बाकी सब ग्रह इधर उधर फिर रहे. जॉन केपलर यांनी ग्रहांच्या हालचालीचे नियम शोधले है ना. न्यूटन गतीचे 3 नियम सांगितले. गॅलिलिओ शोध खगोलशास्त्रीय दुर्बीण. गुरुग्रहाचे उपग्रह लंबकाचे घड्याळ तापमान. 1953 मध्ये DNA प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केला. DNA वॅटसन अँड क्रिक. DNA डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. DNA वॅटसन अँड क्रिक. अभी इनका मृत्यू. वॅटसन अँड क्रिक. DNA प्रतिकृती 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 वॅटसन अँड क्रिक. वॅटसन अँड क्रिक यांनी डबल हेलिक्स DNAची प्रतिकृती तयार केली. मिशर यांनी रेणू शोधून काढले. रेणू ज्याला आपण DNA म्हणून संदर्भ करतो. रेणूचा शोध मिशर.
ट्रेनिशोध मिश्र DNA हे केंद्रकातील गुणसूत्रांचे आढळतात. अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहे? लुईस पाश्चर पाश्चरायझेशन रेबीज अँड कोलेरा. 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 एडवर्ड जेन काय अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन. अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन. अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन. एडवर्ड जेनर देवीची लस याला मंकी पॉक्स असे म्हणतात. एडवर्ड जेनर देवीची लस मंकी. डॉक्टर हॅन्सन लॅप्रॉसी म्हणतात. डॉक्टर हॅन्सन रोगला लॅप्रॉसी किंवा कुष्ठरोग असे म्हणतात. लुईस पाश्चर यांना अँटीरेबीज शोध लावला. एडवर्ड जेनर यांनी देवीची लस. एडवर्ड जेनर देवीची म्हणजेच मंकी पॉक्स या रोगावर लस शोधून काढली. लुईस पाश्चर यांनी ॲथ्रेक्स, रेबीज, कोलेरा या रोगांवरील लस काढून त्यांनी सूक्ष्मजीवाद्वारे मायक्रोबायोलॉजी जनक असे म्हणतात. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिन शोध लावला. रेबीज कुत्रा, मांजर इतरच्या लाडाप्रमाणे मार्फत होतो. होमिओपॅथीचे जनक सर हेनिमन. होमिओपॅथीचा हेनिमन. होमिओपॅथी सर हेनिमन. होमिओपॅथी हेनिमन. होमिओपॅथी हेनिमन. होमिओपॅथी हेनिमन सर हेनिमन. होमिओपॅथी 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 सर हेनिमन. लुईस पाश्चर पाश्चरायझेशन रेबीज अँड कोलेरा. लुईस पाश्चर पाश्चरायझेशन रेबीज अँड कोलेरा. चार्ल्स डार्विन द ओरिजिन ऑफ स्पीशीज. चार्ल्स पाश्चर ओरिजिन ऑफ स्पीशीज. ॲलोपॅथी जनक हिपोक्रेट हे आहेत. लुईस पाश्चर यांनी अँटीरेबीजचा शोध लावला. चार्ल्स डार्विन यांनी मानवी उत्क्रांतीवादाचा शोध लावला. आयुर्वेदाचे जनक चरक आहे. सन 1590 मध्ये थर्मामीटर शोध कोणला? थर्मामीटर गॅलिलिओ के शोध गॅलिलिओ. क्या दूरबीन थर्मामीटर शनिग्रह गॅलिलिओ. दूरबीन थर्मामीटर शनिग्रह गॅलिलिओ यांनी लावलेला आहे. राईट बंधू यांनी विमानाचा शोध राईट बंधू आणि विमानाचा शोध राईट बंधू आणि काय हेलिकॉप्टरचा शोध सिरकिसी काहीतरी आहे. कोल्ट काय था अभी. कोल्ट यांनी काय रिव्हॉल्वरचा शोध. रिव्हॉल्वरचा शोध कोल्ट यांनी लावला आहे. रिव्हॉल्वरचा शोध कोल्ट यांनी लावलेला आहे. थर्मामीटर गॅलिलिओ वापर तापमान मोजण्यासाठी करतात व तापमानासाठी डिग्री सेल्सिअस व एककाचा वापर केला जातो. थर्मामीटर पारा HG. पारा HG हा द्रव पारा म्हणजे HG. राईट बंधूंनी विमान शोध लावला. कोल्ट यांनी बंदुकीचा शोध लावला. थॉमस सेल्व्हिल यांनी वाफेच्या पंपाचा शोध लावला. रेफ्रिजरेटर पार्किन्स. सिकोर्स्की यानी क्या हेलिकॉप्टर शोध सिकोर्स्की. कोल्ट यांनी रिव्हॉल्वरचा शोध कोल्ट यांनी लावला. रेफ्रिजरेटर वापर पदार्थ थंड करण्यासाठी वापरतात. जॅकॉब पार्किन्स यांनी रेफ्रिजरेटरचा शोध लावला आहे. ACचा शोध विलिस हेविलंड करियर यांनी लावलेला आहे. सॅम्युअल कोल्ट यांनी बंदुकीचा शोध लावला. TB जंतूचा शोध कोण लावला? ट्युबरक्लोसिस क्षयरोग. TB कॉक. एडवर्ड जेनर देवीची लस याला मंकी पॉक्स असे म्हणतात. देवीची लस. एडवर्ड जेनर. चॅडविक याने
इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन. जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉन शोध लावला आहे. कॉक यांनी टी बी का शोध कॉक यांनी लावला. टीबीचा शोध कॉक यांनी लावला आहे. बेल लुईस यांनी प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिन शोधले. चॅडविक यांनी न्यूट्रॉन शोध लावलेला आहे. रॉबर्ट कॉकने टीबीचा शोध लावला. रॉबर्ट कॉक टीबी शोधला. म्हणून क्षयरोगला कॉकचा आजारसुद्धा म्हणतात. कॉकचा आजार म्हणजे क्षयरोग कॉकचा आजार म्हणतात. कॉकचा आजार. सूक्ष्मदर्शकचे इंग्रजी नाव काय? सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप. सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप. ॲडव्हर्टिजन तेवीस सूक्ष्मदर्शक म्हणजे मायक्रोस्कोप. सूक्ष्मदर्शक मायक्रोस्कोप यांना म्हणतात. मायक्रोस्कोप हे लांबीचे एकक आहे. फोटोमीटर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मोजण्यासाठी वापरतात. फोटोमीटर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ठीक आहे. एडिसनने विजय दिवस शोधला. थॉमस एडिसन विजय दिवस शोध लावला होता. DNA फॅड्रिक मिशर. DNA शोध फॅड्रिक मिशर. शोध फॅड्रिक मिशर यांनी लावला होता. DNA 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 फॅड्रिक मिशर. DNA शोध फॅड्रिक मिशर. DNA शोध फॅड्रिक मिशर. सिंगल बॉन्ड ना, सिंगल जैसा जा रहा है, मगर डबल देखा सा डबल ऐसा आ रहा ना, डबल जैसा आ रहा है. डबल के लिए एडिसन और कौन था? वाटसन एंड क्रिक. डबल है ना, डबल के लिए वाटसन एंड क्रिक. डबल के लिए फ्रेडरिक मिशर, वाटसन एंड क्रिक. फ्रेडरिक मिशर तो उसका है. वाटसन एंड क्रिक तो डबल इसके लिए वाटसन एंड क्रिक है. वाटसन एंड क्रिक DNA रचना शोधून काढली. लिव्हन हॉक यांनी मायक्रोस्कोप शोधून काढला. लिव्हन हॉक मायक्रोस्कोप. एडिसनचे विजय दिवस शोध लावला. रक्तगटाचा शोध लँडस्टेनर. रक्तगटाचा शोध लँडस्टेनर. A, B तीन प्रकार. AB रक्तगटाचा शोध लँडस्टेनर यांनी लावला. विल्यम हार्वे शरीरशास्त्राचे जनक मानले जाते. सी फुंक यांनी जीवनसत्व शोधून काढले. क्रिस्टलोग्राफी हे कोणत्या विषयाच्या अभ्यासाचा संबंधित आहे? कोणता? क्रिस्टलोग्राफी कोणत्या विषयाचा अभ्यास संबंधित? क्रिस्टलोग्राफी स्फटिकांचा अभ्यास. स्फटिकांचा अभ्यास. क्रिस्टलोग्राफी स्फटिकांचा अभ्यास. मज्जासंस्थेचा अभ्यास. न्यूरोलॉजी. मज्जासंस्थेचा अभ्यास. मज्जासंस्थे नाही बे, ऊतीच्या धातूंच्या अभ्यासाच्या मेटालॉजी. ऊतीच्या अभ्यासाला हिस्टोलॉजी. मज्जासंस्थेला न्यूरोलॉजी. न्यूरोलॉजी. इक्रिसॅट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरतात? इक्रिसॅट भुईमुग. ICRI इक्रिसॅट भुईमुग. डॉक्टर पॉक भात लागवडीसाठी. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? एडिसन. ग्रामोफोन एडिसनने बल्ब आणि ग्रामोफोन. एडिसन ग्रामोफोन आणि बल्ब.
ॲडिसन ग्रामाफोन आणि बल्ब, ॲडिसन ग्रामाफोन आणि बल्ब, ॲडिसन ग्रामाफोन आणि बल्ब. ग्राहम बेल यांनी फोनचा शोध लावला. ग्रामाफोन स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असलेल्या ध्वनिमुद्रित तबकडीवरील घडीतून सरकणाऱ्या सुईच्या किंवा सूचिकेच्या कंपनांचे यांत्रिक अगर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपन सम पडद्यापर्यंतचे प्रेक्षण करून ध्वनीचे पुनर्निर्मित करते. रेडिओ शोध मार्कोनी रेडिओ आता ना मार्कोनी रेडिओ MR बोलते. मार्कोनी रेडिओ. टेलिफोन शोध ग्रॅहम बेल. कीटकांचा अभ्यास एंटोमॉलॉजी. कीटकांचा अभ्यास एंटोमॉलॉजी याला म्हणतात. एंटोमॉलॉजी संपूर्ण ॲनाटॉमी म्हणजे संपूर्ण शरीराचे अभ्यास. ॲनाटॉमी संपूर्ण शरीराचा अभ्यास. पॅथॉलॉजी म्हणजे रोगांचा अभ्यास. ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास. एंटोमॉलॉजी कीटकांचा अभ्यास. कीटक ही पृथ्वीवर सर्वात मोठी प्रजाती आहे. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? जगदीशचंद्र बोस. जेसी बोस बोलते. जगदीशचंद्र बोस. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? वनस्पतीमध्ये बी जीव राहते. वनस्पतीमधील जीवाचा शोध कोणी लावला? जगदीशचंद्र बोस यांनी लावला. डॉक्टर हरगोविंद खुराना हे पहिले शास्त्रज्ञ होते ज्यांनी न्यूक्लिओटाइडच्या प्रोटीन खालीलपैकी कोणते सिद्धांत सत्य आहे? अलेक्झांडर फ्लेमिंग आणि पेनिसिलिनचा शोध. बरोबर आहे. 1940 पासून पेनिसिलिन औषधाच्या स्वरूपात निर्मिती सुरू झालेली आहे. 1940 ते 1960 हा काल प्रतिजीविकांचे सुवर्णयुग म्हणून ओळखले. प्रतिजीविकांना दाद न देणाऱ्या रोगांतूनच पूर्वज म्हणतात. वरीलपैकी सर्व बरोबर आहे. पेनिसिलिन हे जगातील प्रतिजैविक अँटीबायोटिक्स शोधले गेले. त्याची निर्मिती पेनिसिलिन पासून करण्यात आली आहे. त्याच्या प्रतिजीविकेचे जनक म्हणतात. त्यांना प्रतिजीविक जनक असे म्हणतात. 1920 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक हार्मोन शोधले. प्रोजेस्टेरॉन. डॉक्टर किम लेव्हिस. प्रोजेस्टेरॉन. डॉक्टर किम लेव्हिस. प्रोजेस्टेरॉन. अलेक्झांडर फ्लेमिंग पेनिसिलिन. प्रोजेस्टेरॉनचे मुख्य उद्देश म्हणजे फलित अंड्यांचे रोपण आणि वाढ होण्यासाठी गर्भाशयात एंडोमेट्रियम तयार करणे. प्रोजेस्टेरॉन हे प्रामुख्याने स्त्रियांमध्ये गर्भधारणेचे संप्रेरक म्हणून कार्य करते. स्त्रियांमध्ये प्रोजेस्टेरॉन व इलेक्ट्रॉनिक संप्रेरक असतात. कोविड-19 साठी मानक चाचणी कोणती? RT-PCR. कोविड-19 साठी मानक चाचणी कोणती? RT-PCR म्हणजे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर चेन रिॲक्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर चेन रिॲक्शन. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमर चेन रिॲक्शन या चाचणीमध्ये कोरोना विषाणूच्या RNA केली जात. नाक आणि कशातून केली जाते? इलिसा चाचणी. एड्ससाठी आहे. इलिसा एड्ससाठी या. रॅट चाचणी कोरोनासाठी आहे. रॅटसुद्धा कोरोनासाठी. रॅट कोरोना के लिए और कोविड-19 के लिए RT-PCR है. इलिसा एड्स के लिए. पॉलीग्राफ. खोटे बोलण्यासाठी. खोटे बोलणे ओळखण्यासाठी पॉलीग्राफ. रक्तदाब काय? स्पिग्मोमॅनोमीटर रक्तदाब मोजतो. पॉलीग्राफ टेस्ट. आपण खोटे बोलतो तेव्हा आपल्या शरीरातील काही गोष्टींमध्ये आपोआप बदल होतात. जसे की कसे आपण खोटे बोलतो तर आपले काहीतरी बदल होते. कसे बदल होते पाहून घेऊ. ठोक्याची गती वाढणे, श्वासामधील अंतर वाढणे, रक्तदाब खालीवर होणे, हातापायाला घाम येणे. यामध्ये मशीनचे 4 किंवा 5 पॉईंट छातीवरील किंवा बोटांना जोडलेले असतात. नाकी टेस्ट. ट्रूथ सिरम नावाचे मुंगीचे औषध देऊन
नार्को टेस्ट बोलते ना इसको, ट्रूथ सीरम तत्वांच्या सहाय्याने निरीक्षण केले जाते. चित्रपट हे यंत्रयुगाचे अपत्य होय. चित्रपट हे यंत्रयुगाचे अपत्य होय. चित्रपट हे यंत्रयुगाचे अपत्य. 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 चित्रपट हे यंत्रयुगाचे अपत्य होय. चित्रपट हे यंत्रयुगाचे अपत्य होय. अगोदर यंत्रयुग आले, त्यापासून चित्रपट निर्मितीची चालना मिळाली. पडद्यावर माहितीपट चित्रपट दाखवता येऊ लागले. पहिले चित्रपट राजा हरिश्चंद्र, 1913 फाळके यांच्याद्वारे निर्मित. असे प्रश्न अंदाज लावून पर्याय कमी करतात सोडवावे होतात. ज्याचे नाव आहे नॉर्मन बोरलॉग पुरस्कार प्रदान केला जातो. त्या डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचे कृषी संबंधित. आणि यहाँ पे MS स्वामीनाथन. साहित्य में कोणता मिळता है? ज्ञानपीठ पुरस्कार. संगीत में वो एक मिळतं, अलग ही विज्ञानी विज्ञानमध्ये भटनागर पुरस्कार आहे. नॉर्मन बोरलॉग पुरस्कार यांचे नाव 1972 पासून कृषी क्षेत्रात दिला जातो. जगाच्या हरित क्रांतीचे नॉर्मन बोरलॉग. भारतीय हरित क्रांती MS स्वामीनाथन. गहू पिकाचे हरित क्रांतीचे उत्पादन 1965 की बात चल रही है. लर्मा रोझो जातीच्या गव्हाच्या अमेरिकन आयात करून होती. लर्मा रोझो. दूरचित्रवाणी हे माध्यम असल्याने वृत्तपत्रे, आकाशवाणी यांच्या तुलनेत नागरिकांवर अधिक प्रभाव पडतो. दृकश्राव्य. दूरचित्रवाणी दृकश्राव्य माध्यम असल्यास वृत्तपत्रे, आकाशवाणी यांच्या तुलनेत नागरिकांवर अधिक प्रभाव पडतो. दृकश्राव्य म्हणजे दिसते तसेच ऐकू सुद्धा येणारे. दृकश्राव्य म्हणजे दिसणे तसेच ऐकू येणारे माध्यम. TV, मोबाईल, संगणक. ॲनाटॉमी संपूर्ण शरीराचा अभ्यास. सजीवांच्या अंतररचनेचा अभ्यास. ॲनाटॉमी. आणि एंटोमॉलॉजी म्हणजे कीटकांचा अभ्यास. बॅक्टेरियोलॉजी म्हणजे जीवाणूंचा अभ्यास. व्हायरोलॉजी व्हायरसचा अभ्यास. पेशीचा अभ्यास. कायटोलॉजी पेशीचा अभ्यास. सेल का अभ्यास कायटोलॉजी म्हणतात. सजीवांचे बाह्यरचनेचा अभ्यास मॉर्फोलॉजी. दूरदर्शन हे अपत्य आहे. दूरदर्शन हे दृकश्राव्य आहे. दूरदर्शन हे ऐकू आहे आणि दिसते सुद्धा. दूरदर्शन ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मालकीची आणि प्रसार भारतीच्या 2 विभागांपैकी एक आहे. भारत सरकारने स्थापन केलेली भारत सरकारची मालकीची प्रसारक सेवा आहे. स्टुडिओ आणि ट्रान्सस्ट्रक्चरमधील भारतातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थांपैकी एक आहे. स्थापना 15 सप्टेंबर 1959 रोजी झाली. जे डिजिटल टेरेस्ट्रियल ट्रान्समीटरवर देखील प्रसारित करते. संपूर्ण महानगर आणि प्रादेशिक भारत आणि परदेशात दूरदर्शन, रेडिओ, ऑनलाईन आणि मोबाईल सेवा प्रदान करते. दृकश्राव्य म्हणजे चित्रपट, नाटक किंवा TV, मोबाईल. सेट टॉप बॉक्स काय? TV. कोणत्या घरगुती उपकरण TV से जुड़ता? सेट टॉप बॉक्स TV से जुड़ता. सेट टॉप बॉक्स TV से जोडता आहे. सेट टॉप बॉक्स टीव्हीवर विविध वाहिन्यांचे चॅनल दिसण्यासाठी सेटअप बॉक्स करतो, त्यामुळे शेकडो चॅनल पाहता येते. सेटअप बॉक्स देणाऱ्या कंपन्या एअरटेल, डिश TV, जिओ आहे ना. E=mc². सापेक्षता सिद्धांत आईन्स्टाईन. E=mc². न्यूटन गुरुत्वाकर्षण आणि प्रिन्सिपिया पुस्तक. गॅलिलियन दुर्बीनचा शोध आणि गॅलिलियन दुर्बीनचा शोध. थर्मामीटर. गॅलिलियो थर्मामीटर. आणि काय? शनिग्रहाचा शोध. थॉमस एडिसन बल्बचा शोध. बल्ब आणि गॅस क्या जिसमें गाने सुनते अपन वैसा जो घूमता वो ग्रामाफोनच्या शोध. याला आईन्स्टाईनचे सापेक्ष सिद्धांत असे म्हणतात. न्यूटनने गुरुत्वाकर्षण शोध सिद्धांत मांडला. एडिसन विद्युतचा दिवा. गॅलिलियो थर्मामीटर दुर्बीण आणि लंबकाचे घड्याळ. टेलिफोनचा शोध कोण लावला? सर अलेक्झांडर ग्रॅहम बेल. सर अलेक्झांडर ग्रॅहम बेल. थॉमस एडिसन बल्ब आणि ग्रॅमाफोन. सर बल्ब आणि ग्रॅमाफोन. सी.व्ही. रमन इफेक्ट. 28 फेब्रुवारी की बात है. प्रकाशाचे अपस्करण यांनी सांगितला होता. डॉक्टर डोनाल्ड अलेक्झांडर ग्रॅहम बेल टेलिफोन. थॉमस एडिसन विजेचा दिवा. सर सी.व्ही. रमन प्रकाशाचे अपस्करण. जेम्स वॅट वाफेचे इंजन. गुरुत्वाकर्षण सिद्धांत कोणी मांडला? गुरुत्वाकर्षण शोध न्यूटन यांनी सांगितलं. न्यूटनमध्ये प्रिन्सिपिया ही पुस्तक त्यांनी लिहिली आहे. थॉमस एडिसन विजेच्या दिव्याच्या बल्ब लावली आणि ग्रामाफोनचा शोध लावलेला आहे. न्यूटन
गुरुत्वाकर्षण गतीचे नियम व सिद्धांत न्यूटनने मांडले. विश्वातील तसेच पृथ्वीवरील सर्व वस्तू एकमेकांकडे आकर्षितल्या जातात. पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःकडे केंद्राकडे आकर्षित करण्यास करते. पृथ्वी गुरुत्वाकर्षण किंवा गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. पृथ्वी गुरुत्व बल G = 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर सरासरी पृथ्वीवर गुरुत्व 9.8 मीटर सेकंड स्क्वेअर आहे. दोन्ही ध्रुवावर 9.83 मीटर सेकंड स्क्वेअर आहे. विषुववृत्तावर 9.78 मीटर सेकंड स्क्वेअर इतकी आहे. क्षकिरणे क्षकिरणे म्हणजे एक्स-रे. विलियम रॉटजन भी भाई बहुत बड़ा है. विलियम रॉटजन एक्स-रे विलियम रॉटजन विलियम रॉटजन. डॉक्टर जगदीश चंद्र बोस JC बोस. डॉक्टर जगदीश चंद्र बोस. याच्यामध्ये जन्म असते. वनस्पतीमध्ये सुद्धा हे आहे सर. आयझॅक न्यूटन गुरुत्वाकर्षण प्रिन्सिपिया. आईन्स्टाईन सापेक्षता सिद्धांत E = mc². गॅमा किरणे पॉल विलर. अल्फा रुदरफोर्ड. बीटा रुदरफोर्ड. क्षकिरणे शोध रॉटजन यांनी लावला. उपयोग हाडांचे फोटो सुरक्षा कर्करोग. भौतिकशास्त्र